हॅलो डिअर स्टुडंट्स. 9th स्टँडर्डसाठी असे काही व्हिडिओज बनवा, अशा मला मुलांच्या कन्सेप्ट आल्या की मध्ये आपण एक्झाम रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत, जसं की आता तुमच्या बऱ्याच जणांचे युनिट टेस्ट सुरू आहेत. तो युनिट टेस्टची प्रिपरेशन करण्यासाठी काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसं आता मी 10thच्या स्टुडंटसाठी बनवला ना, तर तेव्हा मला बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आल्या की 9th स्टँडर्डसाठी सुद्धा असे काही सांगा. सो आजचा व्हिडिओ खास 9th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आहे, ज्यांची आता युनिट टेस्टच्या एक्झाम्स सुरू आहेत आणि ज्यांचा सायन्सचा पेपर अजून व्हायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला सांगेनच. अलॉंग विथ दॅट काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील तुम्हाला देईन. ऑल्सो ह्याच्या नंतरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही जे मॉडेल क्वेश्चन पेपर्स देणार आहे सॉल्व्ह करायला, त्याची आयडियल आन्सर्स हे देखील तुम्हाला देणार आहे, सो दॅट तुम्हाला एक्झामच्या प्रिपरेशनसाठी त्याचा खूप छान असा बेनिफिट होईल. सो चला आपण स्टार्ट करूयात. आपला पहिला जो चॅप्टर आहे सायन्स 1चा, दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये पहिल्यांदा जो कन्सेप्ट तुम्हाला बघायचा त्याच्यात एवढंच बघायचं आहे की प्लेन मिरर कशा पद्धतीनं फॉर्म होतो आणि मिररची डेफिनिशन काय आहे. जस्ट ते तुम्हाला कॉन्केव म्हणजे स्पेरिकल मिरर आणि प्लेन मिरर ह्या जे टाइप्स आहेत ते येतात. सो तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला की व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ मिरर, तर प्लेन आणि स्पेरिकल असे दोन प्रकारचे मिरर तुम्ही सांगाल. आणि मग स्पेरिकल मिररचे पुन्हा दोन पार्ट, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. सो एक प्रकारचा तुम्ही ना एक टेबल बनवू शकता की मिरर त्याचे दोन प्रकार, एक प्लेन आणि दुसरा स्पेरिकल, SPHER. आणि स्पेरिकलचे पुन्हा दोन प्रकार, एक कॉन्केव आणि एक कॉन्व्हेक्स. या पद्धतीने तुम्ही टाइप्स ऑफ मिरर जर विचारलं तर ते तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन जे आहेत, एक मिनिट तुम्हाला शेअर करते मी. आता ह्याच्यामधलं हे सायंटिस्टचं जे इन्फॉर्मेशन आहे, जस्ट नेम लक्षात ठेवायचं की जस्टिस वॉन लिबिग या सायंटिस्टनं मिररची जी इन्व्हेन्शन आहे ते केलं आणि ह्यालाच सिल्वर्ड ग्लास मिरर असं म्हणतात, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर मग प्लेन मिरर कशा पद्धतीनं बनतो हे सांगायचं. हे काही एवढं विचारलं जात नाही. ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्या, हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये जो मिरर मध्ये नंबर ऑफ इमेजेस, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 1 मार्क साठी. ठीक आहे. त्यानंतर मग हे जे स्टेटमेंट आहे हे महत्वाचं आहे, ह्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कांचं डेरिव्हेशन येतं. मग येतात स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररचे दोन प्रकार, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. त्यांच्या डेफिनिशन्स फक्त लक्षात ठेवायच्या. टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर हे खूप जास्त महत्वाचं आहे. 9th साठी तर आहेच आहे, शिवाय 10th साठी पण. सो ह्याच्या ज्या डेफिनिशन्स आहेत, तुम्ही जर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल ना, तर तो ग्रुप जॉईन करा. तिथे ना मी तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज वगैरे शेअर करेन. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो यूज करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करा, जिथे आपण स्टडी मटेरियल वगैरे एकमेकांशी एक्सचेंज करूयात. ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, तर तिथं मी तुम्हाला पाठवून देते. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, एक सेकंड मी शेअर पण करते तुम्हाला. ह्या नोट्सचा माझ्या काही पार्ट आहे. मग हाऊ अ प्लेन मिरर इज मेड, जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना, तर तशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज विच आर फॉर्म बाय प्लेन मिरर, ते एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर हे जे प्रूव्ह दॅटचं मी आता तुम्हाला सांगितलं होतं तो पार्ट. स्पेरिकल मिररचे हे जे तुम्हाला सांगितले त्याच्या दोन डेफिनिशन्स. कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स म्हणजे काय हे पार्ट. त्यानंतर प्रिन्सिपल फोकस वगैरे, ह्या जे कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. फोकस म्हणजे काय वगैरे. त्यानंतर हे 3 रूल्स महत्वाचे, खूप जास्त महत्वाचे आहेत, हे कंपल्सरी करून ठेवा अलॉंग विथ दीज 3 डायग्राम्स. मग पुढे 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 इथलं काही नाही बघायचं, इथलं काही नाही बघायचं, इथलं पण काही नाही. नेक्स्ट पार्ट जो येतो तो हा टेबल, तो पाठच झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये एक टेक्निक आहे, मी तुम्हाला ती टेक्निक सांगते बघा. काय टेक्निक आहे, तर हे जे आपले 6 वेगवेगळ्या पोझिशन्स ना, 6 वेगवेगळे ऑब्जेक्टच्या 6 वेगवेगळ्या इमेज ज्या मिळतात,
त्यापैकी जी पहिली आणि जी पाचवी कन्सेप्ट, आता ह्याच्यातल्या नेचर ऑफ इमेजेस सगळ्याच ह्या आहेत. म्हणजे आता हे इथं उलट दिलंय, मी शिकवताना असं इथून ह्या सिक्वेन्सनं शिकवलंय. सो मी त्याच सिक्वेन्सनं तुम्हाला सांगते. माझी पहिली जी आहे ना, तर ती ही असेल, आणि ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि ही सहावी, असा माझा सिक्वेन्स आहे सांगण्याचा. त्याच्यामध्ये पहिल्या ज्या 5 आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये नेचर ऑफ इमेज हे इन्व्हर्टेड आणि रिअलच असतं. तर त्यातली जी पहिली आणि पाचवी जी आहे, ही पाचवी जी आहे, तर त्या दोन्ही एकमेकांना अपोजिट आहेत. पहिली आणि पाचवी काय आहे बघा, पहिल्यामध्ये ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स आहे आणि इमेज ॲट फोकस आहे, व्हेअर ॲज पाचव्यामध्ये ऑब्जेक्ट ॲट फोकस आहे, इमेज ॲट इन्फिनिटी आहे. बरोबर. सो पहिली आणि पाचवी एकमेकांना अपोजिट. त्यानंतर दुसरी आणि चौथी, मग ही माझी दुसरी आहे, ही तिसरी आणि ही चौथी. सो दुसरी आणि चौथी ह्या एकमेकांना अपोजिट. 1 5 अपोजिट, 2 4 अपोजिट. सो बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर असताना, म्हणजे बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर दुसऱ्यामध्ये, तर बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस इमेज मिळते, व्हेअर ॲज हे ह्याच्या अपोजिट आहे. तिसरी जी आहे ती युनिक आहे, ॲट सी असताना इमेज पण ॲट सी मिळतं. आणि सहावी ही एक युनिक आहे. सहावी फक्त इरेक्ट आणि व्हर्च्युअल येते, बाकी सगळ्यांमध्ये त्याचं नेचर हे तुम्हाला रिअल आणि इन्व्हर्टेड सांगायचं. हे मात्र शब्द जसेच्या तसे पुस्तकातले लिहायचे. हे ना तुम्हाला फिल इन द ब्लँक सारखा चार्ट विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. म्हणजे बियॉन्ड द सी आहे, तर साईज ऑफ इमेज काय असेल, किंवा ॲट फोकस हा पार्ट इथला तुमचा कट केला जाईल, हे बाकीचं भरून काढा. जनरली हा नेचर ऑफ इमेज ऐवजी हा, हा आणि हा, हे 3 कॉलम्स वरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो. नेचर ऑफ इमेज कारण सगळ्यांमध्ये सेमच आहे ना, त्यामुळं हा पहिला, हा आणि हा हे व्यवस्थित करून जावा. त्यातही स्पेसिफिकली हे शब्द आले पाहिजेत तुमच्या पुस्तकात जे दिले ते. ठीक आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तो म्हणजे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये कुठेही तुम्ही ठेवा, इमेज ही नेहमी व्हर्च्युअल स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट असते आणि बिहाइंड द मिरर मिळते ह्या पद्धतीनं. कॉन्केव्ह मिरर मध्ये 6 प्रकार येतात. त्यानंतर कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्सची कन्सेप्ट ही डायग्राम अशी देऊ शकतात. मग हा फिनॉमिनन काय आहे, हा फिनॉमिनन काय आहे, असं विचारलं जाऊ शकतं. किंवा डायव्हर्जन्सची डायग्राम काढा, कॉन्व्हर्जन्सची डायग्राम काढा, असं विचारलं. हे तोंडपाठ करायचं. आता त्यात पण तोंडपाठ करताना त्याची टेक्निक कशी आहे बघा, टेक्निकली अभ्यास करायचा, असाच अंतराळात हवेत अभ्यास नाही करायचा. तर पहिला कॉन्केव्ह मिररचा यूज एवढंच लक्षात ठेवायचं. आणि हे कुठं ठेवलेलं असतं, तर बिटवीन पोल अँड फोकस ऑब्जेक्ट ठेवलेला असतो, एवढंच लक्षात ठेवायचं. टॉर्च अँड हेडलॅम्प्स ऑफ व्हेकल ह्याच्यामध्ये ऍट फोकस ऑब्जेक्ट ठेवलेलं असतं. फ्लड लाईट ह्याच्यामध्ये बियॉन्ड सी ठेवलेला असतो. सोलार एनर्जी मध्ये जे इक्विपमेंट्स असतात त्याच्यामध्ये एवढं सांगायचं, रिफ्लेक्टेड बाय कॉन्केव्ह मिरर कम टुगेदर ॲट फोकल, म्हणजे इन्फिनिटी वरून येतात ना, सो हे लक्षात ठेवायचं. एवढ्याच शब्दांच्या वरून तुम्हाला हे युजेस प्रॉपरली सांगता आले पाहिजेत. आणि कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिररचे तर सोपे आहेत, 2च युजेस आहेत, होय की नाही. तो झाला एक पार्ट. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला अगेन 3 मार्कांसाठी विचारले जातात. त्यातही तुम्हाला शब्द शब्द लक्षात ठेवायचे आहेत, सगळं काही पाठ करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ॲट लेफ्ट एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर राईट साईडची डिस्टन्स पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडची डिस्टन्सेस निगेटिव्ह, असे शब्द शब्द लक्षात ठेवा. अपवर्ड डिस्टन्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डिस्टन्सेस निगेटिव्ह. त्यानंतर फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररची पॉझिटिव्ह, असे शब्द लक्षात ठेवा. आणि मग त्या शब्दांच्या वरून सेंटेन्सेस बनवा. बरेचदा मुलं मला विचारतात की मॅम हे मोठे आन्सर कसे लक्षात ठेवायचे, तर ते ह्या पद्धतीनं. मिरर फॉर्म्युला तुम्हाला नुसता 1 मार्क साठी पण विचारला जाऊ शकतो बरं काय रे. त्यानंतर ही मॅग्निफिकेशनचा आहे कन्सेप्ट. आणि ऑब्विसली तुम्हाला सॉल्व्ड आणि एक्सरसाइज मधले न्यूमरिकल ह्याच्यापेक्षा बाहेरचं काही सुद्धा विचारलं जात नाही. त्यामुळं एक्सरसाइज व्यवस्थित करून घ्या. हा प्रश्न बरेचदा विचारलाय बघा, हा प्रश्न हा एकदा बघून घ्या. 1 2 3 मार्कांसाठी वगैरे अशा प्रकारचे प्रश्न असतात. हे सगळं शॉर्ट मध्ये काय काय मी सांगते बघा. हे मी इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलंय.
की कन्सेप्ट अँड टाइप्स ऑफ मिरर हे केलंय का एकदा चेक करा. काउंटिंग नंबर ऑफ इमेजेस कसं, त्यानंतर पेज नंबर 17, 117, 119 सगळं पूर्ण, पेज नंबर 120, ते 122 करायचं, ते चुकून 112 झालंय माझ्याकडनं. 122 पानावरचा जो चार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित, तो आता दाखवलेलाच होता, तो बघायचा आहे. डायव्हर्जन्स कॉन्व्हर्जन्सची कन्सेप्ट, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिरर, त्याचे युजेस, कार्टेशियन साइन कन्व्हेक्स, हे सगळे पॉइंट्स. त्यानंतर तो आपला पुढचा चॅप्टर स्टडी ऑफ साऊंड. ह्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय ही कन्सेप्ट बघून घ्या. साऊंडची व्हेलॉसिटी वेगवेगळ्या मीडियम मध्ये कशी चेंज होत जाते, हा नोटचा काही एक छोटासा पार्ट तुम्हाला दाखवते. वेव्हची डेफिनिशन, ह्या ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हची डेफिनिशन ह्या व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर ह्यातल्या कॉन्सेप्ट, ह्या ज्या डेफिनिशन आहेत ना, जसं की लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या हे झालं, त्यानंतर कॉम्प्रेशन म्हणजे काय, रेरिफॅक्शन म्हणजे काय, वेव्हलेंथ म्हणजे काय, एम्प्लिट्यूड, ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, ह्या डेफिनिशन्स बघून घ्या बरं का रे बाळांनो. आणि मग ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड येतं. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हे ह्या पद्धतीने, ह्या नोट्स सुद्धा तुम्ही ह्या दिल्यात, त्याचा स्क्रीनशॉट करून घेतलात तरी सुद्धा तुम्हाला चालेल, जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर. त्यानंतर ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंडच्या कन्सेप्ट ह्या कंपल्सरी करा. एकदम सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे ॲनिमल्स दिलेत बघा, हे स्पेसिफिकली कोणते ॲनिमल्स ऐकू शकतात आणि कोणते ॲनिमल हे प्रोड्यूस करतात, ह्याच्यावरती 1 मार्कचे ऑड वन आउट सारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर हे एक महत्वाचं आहे, व्हेलॉसिटी जी आहे साऊंडची इन गॅशियस मीडियम, ते टेम्परेचर, डेन्सिटी, ह्याचा कशा पद्धतीनं त्याच्यावरती इफेक्ट होतो, ह्या व्हॅल्यू जस्ट बघून घ्या. ह्या काही कधी विचारत नाहीत शाळेच्या एक्झाम मध्ये, हे तुम्हाला मी सांगितलंच. ह्या सायंटिस्टचं नाव, स्पीड ऑफ साऊंड कुणी कॅल्क्युलेट केला, आणि हा जो पार्ट आहे ना, हे जस्ट म्हणजे हे विचारत नाहीत जनरली, फक्त हे बघून घ्या की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जी आहे ती टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे फक्त बघून घ्या, असा वेगळा काही प्रश्न ह्याच्यावरती विचारलेला नाही. त्यानंतर हे तोंडपाठ करायचं आहे तुम्हाला. 5 मार्कांना बरेचदा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड, किंवा मग 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. मग हे पण लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवा, तर शिप टू शिप कम्युनिकेशन, जॉईन प्लास्टिक सर्फेसेस, स्टरलाइज मिल्क, इको कार्डिओग्राफी, असे अगेन ह्याच्यातले पण मेन शब्द फक्त लक्षात ठेवायचे. साऊंडच्या रिफ्लेक्शनशी रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी आहे ना, तर ह्याच्यावरती तुम्हाला 3 मार्कांचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, पण असा कधी विचारलेला नाहीये, सो जस्ट ते ओव्हरलुक करून घ्या. गुड बॅड रिफ्लेक्टरचे जे मटेरियल्स आहेत त्यांची फक्त एक्झाम्पल्स पहिल्यांदा बघून घ्या, कोणत्या मटेरियल्सना गुड रिफ्लेक्टर्स म्हणतो आणि कोणत्या मटेरियलना बॅड रिफ्लेक्टर म्हणतो. त्यानंतर येतो इकोचा प्रश्न. इको कशा पद्धतीनं, हे जे आहे ना, इन ऑर्डर टू हिअर वाला, हा पार्ट तुम्हाला 3 मार्कांसाठी बरेचदा विचारला जातो बरं काय रे. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर, ह्याचे आन्सर्स मी तुम्हाला दाखवते. तर हे त्याच्यातले प्रश्न आहेत बघा. रिव्हर्बरेशन इन पब्लिक हॉल तुम्ही कसं हे करणार, त्यानंतर गोल घुमटचं जे एक्झाम्पल होतं, स्टडी क्लासरूम मधलं तुम्ही डायमेन्शन, इको प्रोड्यूस न होण्यासाठी, किंवा मग क्लासरूम मध्ये तुमच्या इको ऐकू येईल का, येत असेल तर का, किंवा नसेल तर का, असे प्रश्न जेव्हा विचारतात तर तेव्हा तुम्ही हेच उत्तर तिथं लिहिणं एक्सपेक्टेड असतं. रिव्हर्बरेशन बद्दल तुम्हाला मी आता बोललेच. हे पब्लिक हॉलचं मी आता तुम्हाला त्याचं उत्तर दाखवलं कशा पद्धतीनं. सोनारची डायग्राम ड्रॉ करायला बघा बरं काय रे बाळांनो, सोनारची डायग्राम, आणि त्याच्यावरती नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर ह्याचा देखील नोटचा पार्ट ना मी आपल्याला ग्रुपवरती तुम्हाला पाठवून देईन. सोनोग्राफीचा फक्त यूज बघून घ्या, त्याच्यामध्ये प्रोब आणि जेल असतो, तर एवढाच पार्ट त्याच्यातला बघून घ्या. ह्युमन इयरचं डायग्राम काही विचारणार नाहीत तुम्हाला. मे बी डायग्रामच्या पार्टला नावं द्यायला तुम्हाला विचारले जाऊ शकतात, सो तो एकदा बघून घ्या. डायग्राम ड्रॉ करायला काही विचारत नाहीत. आणि हा जो प्रश्न आहे तो 5 मार्कांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो ह्युमन इयरचा. तर हे काही महत्वाचे. आणि अर्थातच साऊंडचे न्यूमरिकल जर तुम्ही अगदी स्किप केले, समजा तुम्हाला येत नसतील, स्किप केले तरी सुद्धा चालेल, ह्याच्यातला काही प्रश्न नाही.
आणि एक्सरसाइज मधला पार्ट तेवढा फक्त बघून घ्या. न्यूमरिकलचा पार्ट समजा तुम्ही यातले सोपे सोपे जर 1-2 केलेत, नीताचा, हा सुनीलचा, तरी बास आहे. हायड्रोजन हेलियम वाले जरी नाही केले तरी हा पण एक सोपा आहे. तेवढे 2-3 करा. आणि ह्याच्या नोट्स तुम्हाला जर हव्या असेल तर मला मेसेज करा. हा, तुमचे जेवढे मला जास्तीत जास्त कमेंट येतील तर मी तुम्हाला त्याच्या नोट्स ज्या आपल्या ग्रुपवरती आहेत त्या पाठवून देईन. ठीक आहे. सो साऊंडच्या स्टडी मधलं काय काय पॉईंट बघणार बघा. हे सगळे पॉईंट एकदा जस्ट एक्झामला जायच्या आधी एवढे आपण पॉईंट्स केलेत का हे चेक करून जावा. ठीक आहे. सो हे झाले तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवून सांगा. नोट्स हव्या असतील तर तरी पण सांगा. आपल्या ग्रुपवरती मी पाठवून देईन. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.